वक्फ बोर्डाची सर्वाधिक संपत्ती मराठवाड्यात. विधेयकानंतर वक्फ बोर्डाच्या संपत्तीबाबत जोरदार चर्चा. काही राजकीय नेत्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये जाहीर आभार सभेचं आयोजन. सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार. नवनाथ वाघमारेंनी सूर्यवंशी कुटुंबियांची घेतली भेट. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू. परभणीतल्या निवासस्थानी घेतली भेट. सोन्याच्या दरात 12 तासात 700 रुपयांनी वाढ. आजचा सोन्याचा दर जीएसटीसह 94,700 रुपये प्रति तोळा. पुण्यामध्ये श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आंदोलन. पत्रकारांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. विधेयकाच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बँकेमध्ये जाऊन मनसैनिकांनी फाडले इंग्रजी पोस्टर. उल्हासनगरमधले मनसैनिक मराठीच्या मुद्द्यावरनं आक्रमक. ग्राहकांची मराठीत बोला अन्यथा कानाखाली आवाज काढू. बँकांना मनसैनिकांचा अल्टिमेटम. अहिल्यानगरच्या खांडके गावातल्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. गावात 40 वर्षांपासून रस्ता नसल्यानं रास्ता रोको करत आंदोलन. 15 दिवसात बांधकाम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. सोलापूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यात जाणवले धक्के. सकाळी 11:22 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप. सांगोल्यात भूकंपाचा केंद्रबिंदू. नवी मुंबईमध्ये मनसेचा सिडको कार्यालयावर इंजेक्शन मोर्चा. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती कमी होण्यासाठी काढला मोर्चा. नाशिकमध्ये सिगारेटच्या किमतीवरनं हाणामारीची घटना. अवघ्या ₹1 वादातून एकाचा मृत्यू. अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.